नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असू द्या, त्यासाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न आपण घेत आहोत। त्याच्यामधील बघा आजचा प्रश्न तुमच्या समोर आहे। तर प्रश्न काय बघा, मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? बघा, मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर तिथं आपल्याला ऑप्शन दिलेले दादर, अंधेरी सांताक्रूज, कुर्ला, वडाळा आणि याचं करेक्ट आन्सर पाहायचं आहे। मित्रांनो, प्लीज करेक्ट आन्सर कमेंट करा। अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे आणि येणारी जी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जी सर्वात मोठी भरती आहे ड्रायव्हर कंडक्टर, याच्यासाठी देखील तुम्हाला मुंबई परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी किंवा मुंबई परिसरातील महत्त्वाचे जे काही पर्यटन स्थळ आहेत, महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत याबाबत प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल किंवा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्या भरती चालू आहे, त्या भरतीसाठी देखील असे महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात मुंबई परिसरातील। तर यासाठी तुम्ही या प्रश्नांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि करेक्ट आन्सर बघा याचं काय आहे, अंधेरी सांताक्रूज। मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलला अजून लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। प्रश्न बघा काय आहे, जुहू एअरपोर्ट कुठल्या कार्यासाठी वापरले जाते? बघा, जुहूमध्ये जे एअरपोर्ट आहे ते आपल्याला कोणत्या कार्यासाठी वापरलं जातं विचारलेले, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, स्थानिक चार्टर विमानसेवा, सैन्य विमानतळ आणि हेलिकॉप्टर सेवा। चला, आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, स्थानिक चार्टर विमानसेवासाठी जुहू एअरपोर्ट हे वापरलं जातं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील तुळशी तलाव कुठे आहे? बघा, मुंबईमध्ये जो तुळशी तलाव आहे तो तुळशी तलाव कुठे आहे विचारलेला आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मरीन ड्राइव्ह, दादर आणि ठाणे। चला, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुळशी तलाव आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील विहार तलाव कोणत्या भागाला पाणी पुरवठा करतो? बघा, मुंबईमधील विहार तलाव जो आहे तो कोणत्या भागांना पाणी पुरवठा करतो? मध्य मुंबई, उपनगर मुंबई, संपूर्ण मुंबई आणि फक्त दक्षिण मुंबई। चला, आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे मित्रांनो, संपूर्ण मुंबईला विहार तलाव जो आहे तलाव पाणी पुरवठा करत असतो। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील पवई तलाव कुठे आहे? बघा, मुंबईमधील पवई तलाव कुठे आहे आपल्याला विचारलेलं आहे, पवई IIT मुंबई जवळ, अंधेरी, दादर आणि गोरेगाव। चला, आणि याचं करेक्ट आन्सर बघा, पवई IIT जे आहे त्याच्याजवळ मुंबईमधील पवई तलाव आहे। काही प्रश्नांची उत्तरं मित्रांनो लॉजिक पद्धतीने दिली तरी ती उत्तरं बरोबर येत असतात, त्यासाठी काही वेळेला काही प्रश्नांमध्ये लॉजिक देखील वापरणं गरजेचं असतं। पुढचा प्रश्न, मुंबईतून कोणती नदी वाहते? बघा, मुंबईमधून कोणती नदी वाहते आपल्याला विचारलेलं आहे, उल्हास नदी, मिठी नदी, कळवा नदी आणि वसई नदी। बघा, मुंबईतील नदी विचारलेले आपल्याला, मुंबईमधून कोणती नदी वाहते? तर मिठी नदी जी आहे ती मिठी नदी मुंबईमधून वाहत असते। चला, पुढचा प्रश्न काय आहे पहा, मिठी नदी प्रामुख्याने कुठे मिळते? आता बघा, मिठी नदी मुंबईमधून वाहते तर ती मिठी नदी प्रामुख्याने कुठे मिळते? तर मानखुर्द खाडी, वर्सोवा बीच, अरेबी समुद्र, हिम खाडी आणि वाशी खाडी। बघा, मुंबईमधील वाहणारी जी नदी आहे ती नदी जाऊन कुठे मिळते हे आपल्याला विचारलेलं आहे आणि करेक्ट आन्सर अरेबी समुद्र माहीम खाडी जवळ जाऊन ती नदी मिळते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील मालाड परिसर कोणत्या बाजूला आहे? मुंबईमधील मालाड परिसर कोणत्या बाजूला आहे? वेस्टर्न सबर्न, सेंट्रल सबर्न, हार्बर सबर्न आणि नवी मुंबई। आणि चला, करेक्ट आन्सर मित्रांनो पटपट कमेंट करायचे। तुमची उत्तरं कमेंट येणं अतिशय गरजेचं असतं, कारण तुमची कमेंट हे माझ्यासाठी एक हे जे काही प्रश्न काढलेले आहे त्याची पोचपावती असते की तुम्ही सर्व लेक्चर पाहता आहात, व्यवस्थितपणे तुम्ही याचा अभ्यास करताय, याचा तुम्हाला फायदा होतोय। आताची जी बॉम्बे हायकोर्टची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये ड्रायव्हर भरतीसाठी अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेजसाठी विचारलेले होते मित्रांनो।
आणि आपण जे प्रश्न घेतलेले आहे त्याच्यामधील जवळपास 3 प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेजचे त्या ठिकाणी आलेले होते। त्यासाठी या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि याचं करेक्ट आन्सर वेस्टर्न सबर्बन जे आहे ते मालाड परिसराच्या बाजूला येते। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न काय आहे बघा, गोरेगाव परिसर कोणत्या गोष्टींसाठी ओळखला जातो? गोरेगावचा जो परिसर आहे तो कोणत्या गोष्टींसाठी ओळखला जातो आपल्याला विचारलेले? फिल्म सिटी, वस्त्र उद्योग, लघु उद्योग, मासळी बाजार। गोरेगाव परिसर आणि याचं करेक्ट आन्सर आहे फिल्म सिटीसाठी गोरेगाव परिसर हा ओळखला जातो। मित्रांनो आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे। या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी आणि प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर, परेल परिसर कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे? बघा परेल परिसर जो आहे तो कोणत्या कारणांसाठी आपल्याला प्रसिद्ध आहे विचारलेला आहे? गिरगाव कापड गिरण्या, मासेमारी, हॉटेल उद्योग आणि शैक्षणिक संस्था। बघा आपण मुंबई परिसरातील महत्त्वाची माहिती पाहत आहोत आणि याच्यामध्ये परेल परिसर आपल्याला कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा गिरगाव कापड गिरण्या ज्या आहेत त्या गिरण्यांसाठी परेल जो परिसर आहे तो परेल परिसर प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो आपण अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।